चला बॅटरला देखील विनंती असेल, आपण सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे. चला अगदी सुरुवातीचे पटापट सामने उरकले. जरी आपल्याला असं वाटते की अजून वेळ भरपूर होता, जास्तीत षटकांचे सामने खेळायला हवे होते, परंतु आपण जर सामने बघितले गेले सुरुवातीचे सामने तर ते एकतर्फी सामने झाले होते. म्हणजे धावा 4 षटकामध्ये चेसिंग करायचे, त्या धावा मात्र 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये धावा चेसिंग झाल्या होत्या. त्यामुळे आपल्याला वेळ राहिला होता. तर उद्या आपल्याकडे वेळ नसणार. असं अंतरली संघाचा बरावा. अरे एक कोणता असं सांग पहिला तर धावाची काम आहे. तर मैदानावरती मॅच पाहू शकता आपण. एका बाजूला अंतर संघ आणि त्यांना फाईट केलं मात्र करड संघने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अत्तरली संघाला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. स्पर्धा पाहतो आपण. जय गावदेवी क्रिकेट संघ पाली आयोजित सरपंच चषक. खूप चांगली स्पर्धा. नवे वर्ष नवे पर्व नवी स्पर्धा. या वर्षाची स्पर्धा अगदी खूप चांगली स्पर्धा. भरपूर मेहनत आयोजकांची. या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन आणि तेवढंच चांगलं नियोजन देखील पाहायला मिळते. खूप चांगलं मैदान देखील पाहायला मिळते आणि या मैदानावरती हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळते. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज P1 पहिलं षटक असेल. P1चं षटक अतुल मात्रे हा गोलंदाज तयार पहिला बॉल फेकण्यासाठी. यावेळेस मात्र जोरदार अपील. फलंदाज बाद पहिल्याच बॉल वरती. गोल्डन विकेट. फलंदाज मैदानातून बाहेर. करणाऱ्या टीमला देखील यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील. स्ट्रॉंग अपील. वारंवार अपील केली जातो. चांगली दिशा टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळते. गोलंदाज अतुल मात्रेचा पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली. त्याच्यानंतर मात्र दुसरा चेंडू देखील डॉट फेकला. आतापर्यंत दोन डॉट बॉल फेकले, परंतु एकी धावा खर्च केली नाही. आणि तुमच्याकडे आत्ता फक्त उरल्या 16 चेंडू. 18 चेंडू मध्ये आपल्याला धावा बनवायच्या आहेत. 2 मध्ये एकी धावा आली नाहीये. यावेळेस मात्र मिस टायमिंग होता. चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता सेकंड रन देखील कंप्लीट झाली या बॉलवरती. 2 धाबीने मात्र श्री गणेशा होतो अत्तरली टीमचा. त्या टीमची धावसंख्या 2 पाहायला मिळते. 2 वर 1 अशी परिस्थिती सुरुवातीला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली गोलंदाज अतुल मात्रेने. पुन्हा एकदा अतुल मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय पुढचा चेंडू फेकण्यासाठी. लॉक फुलटॉस बॉल आणि लॉक केलाय. फिल्डर तैनात. पसला गेला, पकडला गेला झेल. संपला खेळ. दुसरी विकेट मैदानातून बाहेर. ₹2100 पारितोषिक असेल. गोलंदाज करणाऱ्याला सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिकसाठी ₹2100 पारितोषिक नितीन म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक लावण्यात आलेले. इथे मात्र विकेट सफलता प्राप्त करून दिली आहे मात्र गोलंदाज अतुल मात्रेने. या ओव्हर मध्ये विचार केला तर 2 विकेट संपादन केले. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये धक्के पे दे धक्का. चांगली गोलंदाजी. P1चं सेटअप पाहतो आणि अशा परिस्थितीत मात्र पॉवर प्ले जर बघितलं गेलं तर पॉवर गोलंदाजीची पाहायला मिळते.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू हवेमध्ये होता तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली, पोहोचू शकला नाही गोलंदाज होता. चेंडूपर्यंत सिंगल कंप्लीट झाली, सिंगलने मात्र धावफलक गेला पुढे, 3 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू असेल गोलंदाज अतुल म्हात्रेचा. हा चेंडू जबरदस्त चेंडूची फेकी ओरफिट चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर डीप राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 2 गडी बाद 3 धावा. संपादन केलं गोलंदाज होता अतुल म्हात्रेने. 3 ओव्हरमध्ये धावा कशा बनवायच्या आणि अशा परिस्थितीत मात्र जबरदस्त गोलंदाजी राहिली. एका बाजूला बॉलबाला राहिला गोलंदाजाचा, तसेच नंदू मस्कर आणि महेश मस्कर यांचा देखील आगमन झाले. यावेळेस मात्र इनसाइड एज स्टॉपेज फलंदाज आणखी एक बाद, तिसरा धक्का तर टीमला हाल लागलेला. 3 गडी बाद 3 धावा, 3 वर 3 अशी परिस्थिती पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे अंतरली खरड टीमची. खरड टीमचा जर बघितला गेला तर प्रत्येक गोलंदाजीची कामगिरी अगदी पहिल्या मॅचमध्ये देखील अशीच होती आणि या मॅचमध्ये देखील तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. जो गोलंदाज पाहतो आपण सौरभ, आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केली आहे. सौरभला मात्र संधी असेल विकेट हॅट्रिकसाठी. नितीन म्हात्रे यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ती पारितोषिक मिळू शकतो हा गोलंदाज. याच्याकडे ती क्षमता आहे आणि तसा हा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट संपादन केली आहे. 3 वर 3 परिस्थिती. फुल टॉस बॉल लॉक केलाय. यावेळेस मात्र गॅप भरपूर आहे परंतु पोचला फिल्डर आणि फील्ड देखील जबरदस्त केली. काय जबरदस्त कमालीची फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते. असं वाटलं होतं का गॅप मिळाला आहे परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट जबरदस्त होतं. लाजवाब फिल्डिंग. फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगल मात्र धावफलक गेला पुढे. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी शांत क्रिकेट पाहायला मिळते. चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये. 3 षटकांचा सामना. अशा परिस्थितीत मात्र शांत क्रिकेट सफल झाले होते. यावेळीच मात्र चेंडू मात्र स्टंपच्या वरून गेला आणि अशाभूत नजरेने पाहत बघितला का फलंदाजाला असं वाटलं होतं का हा वाईड असेल परंतु जास्त सफल झाला होता परंतु चेंडू बॅटवर घेता आला नाहीये फलंदाजाला. यावेळीच मात्र पुन्हा चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होते. सिंगल कंप्लीट. गोलंदाजी मात्र खूप चांगली राहिली आहे. तसेच महेश मस्कर आणि नंदू मस्कर यांचा शुभ आगमन झाले. या आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेलकम. नंदू मस्कर आणि महेश मस्कर ही A1 जोडी या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं आगमन झाले. हा चेंडू डायरेक्ट हिट केला असता फलंदाज देखील बाद झाला असता परंतु डायरेक्ट हिट केली नाहीये. कौतुक करावं असं वाटतं या गोलंदाजाचं, कारण गोलंदाजाकडं कटरचा वापर भरपूर करतो. जास्त जर बघितलं गेला तर लेग कटर चांगला असा टर्नरचा खूप चांगला टर्न स्विंग मिळतो. लेग बायच्या स्वरूपात मिळाली सिंगल. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे सौरभची या स्पर्धेमध्ये. हा चेंडू स्विंग समजत नाहीये फलंदाजाला आणि तिथे मात्र फलंदाज मात्र पूर्णपणे गडबडून गेलाय. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यात घेतात येत नाही फलंदाजाला, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू ज्या पद्धतीत मात्र खेळायचा आहे सफल होतात परंतु तिथून मात्र काटा चेंज होतो बॉलचा आणि पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अगदी शांत क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरड आणि अत्तरली या संघादरम्यामध्ये सहमतीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 7 धावा. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. 3 षटकाचा हा सामना
आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा जरी जोडल्या तरी एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. पण तसं काय होईल का? कारण की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये अतुल मात्रेने धक्के पे धक्का दिला, विकेट मिळवल्या. विकेट टेकिंग बॉलर नेहमीच या पहिले मॅचमध्ये देखील त्यांनी तसंच कामगिरी केली होती आणि या मॅचमध्ये देखील तशीच कामगिरी त्यांच्याकडे राहिली. आणि सौरभची देखील, सौरभने या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह, चांगला पटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. तिथं काय याही बॉलवरती मिळाली सिंगल. चौकार षटकारासाठी मात्र भरपूर अपेक्षा करायला लागली या टीमला. टॉप एज विकेटची संधी, चेंडू हातावरती पडला नाहीये. विकेट मिळाली असती, जजमेंट घेता आला नाहीये. अगदी दूरवरती होता चेंडू, परंतु फक्त मिळाली सिंगल रन. सिंगल सिंगल काढून हा धावफलक मध्ये पुढे चाललाय. धावांची मात्र अत्यंत गरज आहे, मात्र अंतरले टीमला, परंतु तशी धावा येत नाहीयेत. मोठे पटके अजिबात पाहायला मिळत नाही या इनिंग मध्ये. इथं मात्र लॉक केला. यावेळीच मात्र बॉल जाईल आउट ऑफ द पार. हा येतो षटकार आणि षटकाराने मात्र धावसंख्येचा आकार दिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या इनिंगचा हा पहिला षटकार पाहायला मिळते, तो देखील अंतिम ओव्हरमध्ये. भैरवीचं षटक पाहतो आपण. इथं मात्र डीप पाईन लेगला केलून काढलाय आणि बॉल मात्र जातो पुन्हा एकदा. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं. पुन्हा एकदा येतो चौकार. षटकारानंतर आलाय चौकार आणि चौकाराने मात्र धावफलक जाईल पुढे 19 धावा धावफलकावरती. षटकारानंतर आला चौकार 19 धावा धावफलकावरती. आता मात्र धावांना थोडासा आकार मिळाला, फायटिंग स्कोर पाहायला मिळाला. कारण की सुरुवातीला बॉलमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु आता अंतिम मोमेंटला मात्र धावा यायला लागल्या. सुरुवातीला 2 षटक बघितलं गेलं अतुल मात्रे आणि सौरभचं. अगदी कमी धावसंख्येवरती रोखलं गेलं होतं, परंतु आवश्यकता होती अंतरल्या टीमला की धावा बनतील कधी. आणि फलंदाज पाहतो आपण, ज्याच्या षटकाराने चौकार मारा तो फलंदाज अल्पेश. अल्पेशने मात्र चांगला आकार दिला आता फायटिंग स्कोअरकडे. यावेळेस मात्र मिस टायमिंग, परंतु पोहोचू शकला असं वाटलं होतं की चेंडू मध्येच पडेल का. आणि इथं मात्र आणखी एक विकेटचं पतन. किती धावांचा आकडा असेल? षटकार आला तर होतील 25, चौकार आला तर होतील 23. 19 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळतात. यावेळेस मात्र सफल झालाय. डिपाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतणार तोपर्यंत थ्रो बरोबर नाहीये. पैकी 2 धावा कंप्लीट झाल्या आणि इथे काय धावू का नको, तो धावतो तर हा धावत नाही. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या आणि 21 धावा धावफलकावरती म्हणजे धावा बनवायला लागतील 22. तसेच आपण सन्मान सोल्याकडे वळणार आहोत. आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकतो आपण नंदू मस्कर समाजसेवक पालेगावचे, तसेच महेश मस्कर समाजसेवक पालेगावचे यांचा आपण सन्मान सोहळा जगन ठाकरे समाजसेवक पालीगावचे यांच्या शुभ हस्ते. यांना विनंती असेल, जगन ठाकरे यांना विनंती असेल का आपण
पुढचा सन्मान असेल उत्तम म्हात्रे, आपला शुभ सन्मान केला जाईल रवी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. मुख्य व्यासपीठावरती पाहतो आपण सन्मान सोहळा. 22 धावांचं लक्ष असेल, 21 बनल्यात. मुख्य व्यासपीठावरती सन्मान सोहळा पाहतो. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची घोर आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं शुभ सन्मान पाहिला जातो. त्याच्यानंतर बालूमाली, पुढचा सन्मान असेल बालूमाली, समाजसेवक खरडगावचे. गणपत ठाकरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते, गणपत ठाकरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते बालूमाली समाजसेवक खरडगावचे यांचा सन्मान करावा. तसेच पुढचा सन्मान असेल शनिदास माली सरपंच, माजी सरपंच खरडगावचे. पुढचा सन्मान पाहू शकतो आपण. शनिदास माली सरपंच आहेत, माजी सरपंच खरडगावचे. यांचा सन्मान करतील या गावचे समाजसेवक पालीगावचे जगन ठाकरे. यांना विनंती करतो का आपल्या शुभ हस्ते शनिदास माली सरपंच, माजी सरपंच खरडगावचे यांचा सन्मान करावा. तसेच पुढचा सन्मान असेल महेश मास्कर समाजसेवक पालीगावचं, त्यांचा देखील सन्मान सुरेश ठाकरे पालीगावचे माजी सरपंच आहेत. सुरेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते महेश मस्कर समाजसेवक आहेत पालीगावचं, यांचा सन्मान केला जाईल. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथंशी शुभ सन्मान केला जातो. तसेच रवी पाटील ग्रामपंचायत सदस्य आपण इथं आल्यात या मंचावरती. तर टॉस साठी मी विनंती करतो निलजे बी संघ आणि सेलायपाडा संघ. रवी पाटील ग्रामपंचायत सदस्य पोसरी गावचे यांच्या इथं शुभ आगमन झाले. या वेलकम साहेब, आपला देखील हार्दिक 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 स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर हा आला डॉट बॉल पहिलाच. तसेच नितीन म्हात्रे खरड यांचा देखील इथं सन्मान केला जाईल. तसेच रवी पाटील ग्रामपंचायत सदस्य पोसरी गावचे यांचा देखील सन्मान केला जाईल. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक काय होईल, कॅच जबरदस्त कॅच, कठीण कॅच होती परंतु अंतिम मोमेंटला मात्र कॅच पकडली गेली आहे आणि पहिली विकेट संपादन केली आहे. गोलंदाज विशाल हा गोलंदाज जबरदस्त विकेट टेकिंग बॉलर. पहिला आला डॉट बॉल, त्याच्यानंतर मात्र विकेट मिळवून दिली आपल्या टीमसाठी. 22 धावांचा लक्ष जरी छोटं असलं तरी मात्र हा संघ मात्र इथेशी मात्र चांगली गोलंदाजी केली तर मात्र चुरस निर्माण होईल. तसेच पुढचा सन्मान रवी पाटील पोसरी गावचे ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान पालीगावचे माजी सरपंच सुरेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान इथं मात्र आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातो या व्यासपीठावरती. चला लक्ष असू द्या मॅच कडे. खूप चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते या टीमची. 22 धावांचं लक्ष आहे आणि अशा परिस्थितीत मात्र इथं मात्र चांगला संघर्ष करावा लागेल अत्तरली टीमला देखील. हा चेंडू खूप चांगला चेंडू, हा देते डॉट बॉल. 22 धावांचा लक्ष आहे. असं वाटतं खरं टीम अगदी सहज चेस करेल परंतु चांगली गोलंदाजी केली तर धावा देखील डिफेन्स करू शकतं अत्तरली टीम. कारण की 3 षटकामध्ये कधी षटक संपते हे कळत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये पहिली ओव्हर जबरदस्त पाहायला मिळते.
यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केलाय ऑन अराउंड द कार्पेट थोडासा मिसफील्ड झाली आणि त्याच्याच फायदा सिंगल मध्ये डबलला कन्वर्ट केलं गेलं. जरा जरी मिसफील्ड झाली तर लगेच सेकंड रन कंप्लीट होते. टॉससाठी सेरेपरा टीम आणि निलजेबी या आपण टॉससाठी यायचंय. हाही देखील डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज विशालची. जबरदस्त गोलंदाजी. 22 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करायचा खरं टीमला. हा देखील डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी राहिली. गोलंदाज विशाल हा गोलंदाज पहिल्याच ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी. पूर्ण जर बघितलं गेलं तर फलंदाजांना मात्र रोखून ठेवलं गेलं. चला फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सजवून घ्यायचंय. हॅट्रिक चौकार आणि हॅट्रिक षटकारासाठी नितीन म्हात्रे आणि शनदास माली यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. जबरदस्त. तसेच सन्मान पाहू शकतो. रवी पाटील यांना विनंती असेल आपला देखील सन्मान झाला ना. पहिल्या षटकाचा मात्र इथं बोलबाला राहिला. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. गोलंदाज होता विशालनी. 22 धावा बनवायच्या होत्या. अशा परिस्थितीत मात्र आता दबाव निर्माण झाला खरं टीमवरती. येणारे 2 षटकामध्ये म्हणजे येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे सरासरीचा विचार केला तर आता 10च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. तसेच विनंती असेल प्रमोद फष्टे पालिगावचे जावई आहेत यांना विनंती असेल आपण या. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त सामना रंगतो. चांगला झुंज. हा चेंडू स्लोअर गतीचा चेंडू. पुललेंचा चेंडू होता. धीम्या गतीने मात्र चेंडू फेकला होता आणि पूर्णपणे बीट झाला. फलंदाज ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनलेल्या नव्हत्या आणि दुसरी ओव्हरची सुरुवात देखील तशीच झाली आहे. गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून. हा चेंडू अगदी पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट. इथं मात्र फक्त सिंगल मिळाली. सिंगलने मात्र धावफलक जाईल पुढे. 3 धावा धावफलकावरती. 19 धावेची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी. खरं टीमला सुरुवातीला असं वाटलं होतं की धावा सहजरीती चेस करणार 2 षटकामध्ये 22 धावा. परंतु सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल यात मात्र 3 मात्र शंका नसेल. कारण पहिलं षटक जबरदस्त इकॉनॉमी षटक फेकला. गोलंदाज होता विशाल. त्याच्यानंतर आला गोलंदाज अल्पेश. याच्याकडनं देखील चांगला आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. पूर्णपणे जखरून ठेवले मते फलंदाजांना. मोठे फटक्यांपासून मोठे फटके आले नाहीत तर सिंगल स्ट्राईक रोटेट करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण की धावफलक खालता ठेवणं फार महत्त्वाचं असतं. जेवढं डॉट बॉल येणार तेवढा मात्र गोलंदाज जास्त दबाव निर्माण करणार. पाहूया फलंदाज कशा प्रकारे रणनीती असेल. समोर पाहतो आपण मयूर हा फलंदाज.
सफल झालाय. फिल्डर ना झालं रचलाय. इथं काय घडलं गेलं, डायरेक्ट हिट केलं असतं कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं काय केलं नाहीये. सफल तर चांगला झाला होता सौरभ, परंतु बॅटवरती चेंडू व्यवस्थित घेता आला नाहीये. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्या आतापर्यंत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 5च धावा का, 5च धावा धावफलकावरती. 22 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना 5 धावावरती लागल्या गेल्यात. काय गोलंदाजी रे. पुन्हा एकदा सफल, जास्त सफल झाले आणि बॉल मात्र अगदी स्टंपच्या वरून जाते. हा येते डॉट बॉल आणि इथं मात्र 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या आखरी धावसंख्या अवघ्या फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती आणि विकेट मात्र गमावले आतापर्यंत. 2 विकेट गमावलेत. 2 षटकामध्ये 2 विकेट गमावलेत. धावा फक्त 5. 22चा लक्ष होता. लक्ष छोटा होता, परंतु आता मात्र लक्ष झाला मोठा, कारण की येणाऱ्या 6 चेंडू असतील आणि 6 मध्ये आवश्यकता असतील 17 धावेची. 17 धावा असं वाटलं देखील नव्हतं की ह्या 22 धावांचं लक्ष जे काही प्रेक्षक वर्ग पाहत असतील खरड टीमचे देखील, ते देखील म्हणत असतील का हा लक्ष 22 धावांचं लक्ष एवढं मोठं कसं झालं. तशी मात्र मेहनत केली, चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला फलंदाजी केली नाही मात्र आताले टीमने, परंतु गोलंदाजीनी कमाल केली. सुरुवातीचा अतुल मात्रेंनी गोलंदाजी केली, इकॉनॉमिक फेकलं. त्याच्यानंतर आला अल्पेश. अल्पेशने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. खास करून 2 षटकामध्ये 5 धावा खर्च केले आहेत. आता येणाऱ्या तिसरा गोलंदाज आहे त्याच्यावरती मात्र 17 धावा ठेवल्यात. चला थोडं स्पीडअप घ्या, लगेच छोटीशी मीटिंग, लगेच स्पीडअप घ्यायचंय. 6 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. हा सामना देखील अंतिम चेंडूपर्यंत चांगला पाहायला मिळेल. जसा मागील मॅच बघितली तेजस पाटील पाली संघाविरुद्ध जी मॅच झाली होती, मानपाडा पाली संघ, ॲडव्होकेट नरेश ठाकरे हा टीमचा फेवरेट खेळाडू आहे आणि तेजस पाटील हा त्याचा फेवरेट खेळाडू आहे आणि मागील पुढच्या मॅचसाठी भरपूर त्याच्याकडनं अपेक्षा असतील त्यांच्याकडनं, कारण की एक सामना जिंकलाय, एकावर एक त्यांना फ्री भेटला 2 सामना. जर तो सामना जर बघितला गेला असता मानपाडा संघाचा विचार केला तर एक हाय स्कोर इथं बनवला होता. 66 धावा बनवल्या होत्या, परंतु असं वाटलं नव्हतं की पाली संघ पर्यंत मजल मारेल का. परंतु जबरदस्त कामगिरी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. 17ची आवश्यकता. हा चेंडू पहिलाच बॉल पडल्यानंतर मात्र डीप राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने मात्र कमालीची गोलंदाजी केली. असं वाटत होतं की या स्पर्धेमध्ये खरडची गोलंदाजी खूप चांगली आहे, पण खरडची गोलंदाजी मात्र चांगलीच राहिली आहे. धावा मात्र 21 धावेवरती रोखलं गेलं, परंतु 22 धावांचं लक्ष फार जरा मोठं होऊन गेलं. आता येणारे 5 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि 5 मध्ये 17 धावेची आवश्यकता. 5-17ची आवश्यकता. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला केलून काढलाय. बॉल जाईल मात्र एक टप्पा चौकार. पंचांचा इशारा चौकार. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला हा सौरभ, तोच बॅटिंग करते. इथे मात्र धावा बनवल्या. या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरू शकतो. मोठा फटका फेकून दिला, लॉक केलाय, स्विंग पाहिला बॅटचा आणि एक मोठा धमाका येतो त्याच्या बॅटमधून, सौरभच्या बॅटमधून आलाय मोठा षटकार.
7 धावेची आवश्यकता असतील. धावफलकावरती धावा पाहू शकतो आपण. 15 झाले आहेत, 22 बनवायचे आहेत. 3 मध्ये 7ची आवश्यकता असेल. येणारे चेंडू 3, 7ची आवश्यकता. हा देखील मोठा फटका. असं वाटतं की हायलाइट पाहतो का. जबरदस्त फटका सौरभच्या बॅट मधून धुमाकूळ घातलाय. असेल 1. एका धावेची आवश्यकता. अजूनही सामना संपला नाही, अजूनही सामना कोणी जिंकला नाही. का येणाऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली तर येणाऱ्या चेंडूवरती एका धावेची आवश्यकता असेल, परंतु 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असेल. हा चेंडू फार महत्वाचा असेल. हा चेंडू डॉट आला, विकेट मिळाली तर मॅच मध्ये शिरकाव करू शकतो आताली टीम देखील. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता. आणि जसं म्हटलं मी तसं झालंय. हा आलाय डॉट बॉल. आता मात्र धक 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 पाहायला मिळेल. येणारा चेंडू 1 आणि एका धावेची आवश्यकता असेल. ज्या बॅट्समॅनने मात्र अगदी सामना जवळपास येऊन टेपलाय तोच बॅटमॅन वरती दबाव राहिलाय. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. जबरदस्त. मी म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत हार मारणारा संघ नाही अताली संघ, आणि तसंच घडलं गेलं. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. गोलंदाज विनायक पाहतो आपण आणि समोर फलंदाज सौरभ. या सौरभच्या बॅट मधून 2 षटकार पाहिले. या ओव्हर मध्ये 1 चौकार पाहिला आपण. या ओव्हर मध्ये सुरुवातीला 3 चेंडू सुरुवातीला डॉट बॉल फेकला पहिला बॉल, त्याच्यानंतर मात्र लय मिळाला आणि लय मध्ये आल्यानंतर मात्र मोठे फटके खिचून काढले. दोन्ही फलंदाजांना पहा विनंती असेल का आपल्याला जागा सोडायला लागेल दोन्ही एंड कडनं. किपरच्या हातातून चेंडू जर निसटला तर कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तर 1 चेंडू एका धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. हा सर्व सामना रंगतदार स्थितीमध्ये राहिला या स्पर्धेमधला. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज असेल विनायक, समोर फलंदाज पाहू शकाल आपण सौरभला. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊन देत. 1 चेंडू 1 धाव. आणि इथं काय घडलं गेलं, ज्यानी सामना अगदी जवळ येऊन टेपला गेला होता आणि तो सामना मात्र अताली संघाने जिंकला गेला. 2 मध्ये एका धावेची आवश्यकता होती. मी तसंच म्हटलं होतं 5वा चेंडू फार इम्पॉर्टंट होता. तिथे सामना जिंकायला हवा होता. 5वा बॉल डॉट आला आणि 6वा चेंडू देखील डॉट आला. ना खुश झाला मात्र सौरभ. हडलक असेल मात्र खरड संघ आणि स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली. मात्र आताली टीमची खूप चांगली गोलंदाजी राहिली. आतातून मॅच निसटली. मात्र असं होतं खेळामध्ये होत असतं. अगदी जवळ येऊन टिपली होती मॅच आणि शेवटच्या अंतिम क्षणाला 2 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता असताना मात्र सामना पुन्हा एकदा निसटला. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेला. खऱ्या अर्थाने जो बघितला गेला विशाल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. विशाल हा खेळाडू